धमक्या याच्यामध्ये भारतामध्ये मोदीच्या राज्यामध्ये या ठिकाणी हुकुमशाही आली का काय ही जनसामान्याला आम्हाला तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे. म्हणून एवढ्या मोठ्या याच्यामध्ये खुल्या आम धमक्या देण्याचं काम जर हे करत असतील ठीक आहे, निवडणुकीमध्ये जनता याला पाहिल्याशिवाय सोडणार नाही. पण अशी जर धमक्या देत असतील, असे नेते मारायचं काम जर करत असतील आणि अशा धमक्या देऊन ते वोटिंग घेण्याचं जर काम करत असेल, त्यांची त्या भारताची जनतासुद्धा काही वेळी राहिलेली नाही. त्या भारताची जनतासुद्धा त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील. पहिल्यांदा या ठिकाणी दिल्लीतील भाजप नेता तद्वीर सिंह मारवा यांनी सांगितलं इंदिरा गांधी आणि राहुल गांधीसारखं तुमचे आम्ही हाल करून टाकू. त्यानंतर भाजपचे दुसरे केंद्रीय मंत्री रणजीत बिट्टू यांनी सुद्धा सांगितलं की आतंकवादी आहे, फलानं आहे, बिस्तानं आहे. म्हणजे मंत्री राहिलेल्या लोकांना आपण काय बोलावं जर हे कळत नसत तर खरंच या देशाचं दुर्दैव या ठिकाणी म्हटलं पाहिजे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं 70 वर्षामध्ये काँग्रेसनं जे केलं नाही ते आम्ही करून दाखवतो आणि खरंच हे त्याप्रमाणे करून दाखवतं का ही आम्हाला शंका या ठिकाणी यायला लागली. त्या 70 वर्षामध्ये हा काँग्रेस या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये जगत होता आणि आज हुकुमशाहीमध्ये जगतोय आणि ती हुकुमशाही नष्ट करण्याकरता आम्ही निश्चितपणे लढा दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार. मग ते संजय गायकवाड असो ते बोंडे असो वेगवेगळे वक्तव्य या ठिकाणी जिभेचे चटके द्या. अरे काय तुम्ही बोलता, काय दम असेल तर समोर या, काय करायचं. राहुल गांधी संपत्ती आहे, वारंवार त्यांना असं खंडित करत आहे. राहुल गांधी ज्यावेळेस कन्याकुमारी ते काय काश्मीर जम्मू काश्मीर हे जे दौरे काढले, लोकांचा प्रतिसाद पाहिला, मोहब्बत की दुकान त्यांनी खोलण्याचं काम या ठिकाणी केलं. लोकांमध्ये एक आपुलकी निर्माण त्यांच्याबद्दल झाली आहे आणि त्याचाच परिणाम आपण लोकसभेला पाहिलेला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे आणि पायाखालची वाळू घसरते म्हणून यांना काय बोलावं. जसं बावचळले म्हटलं तर हरकत नाही, ते बावचळले ह्याला समजेल आपण काय बोलावं. एखाद्या माणसाला काही करता येत ना तो चिडून बोलतो आणि असं करील तसं करील मारून टाक, त्या प्रकारची भाषा यांची व्हायली. निश्चितपणे आम्ही राहुल गांधीच्या सोबत आहोतच, त्यांच्या पाठीमागं आहोतच. त्यांच्या केसाईला जर धक्का लागला तर काय होईल या ठिकाणी पाहून घेऊ.